मित्रांनो, काही नावं फक्त ऐकू येतात आणि काही नावं इतिहास घडवून जातात. हरमनप्रीत कौर फक्त एक क्रिकेटर नाही, ते एक संपूर्ण पिढीचा आवाज आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला विषय आहे हरमनप्रीत कौर. पंजाबच्या एका साध्या घरातून एक मुलगी मैदानात उतरते, हातात बॅट आणि मनात स्वप्न, ती पण खूप मोठी. तेव्हा वुमेन्स क्रिकेटला ना फेम होतं ना स्पॉटलाईट, होत्या फक्त रिकाम्या गॅलरी आणि मोठे प्रश्न. हे शक्य आहे का? मुली क्रिकेट खेळू शकतात का? मुलगी आहे, काय करणार खेळून? असे अनेक प्रश्न. हरमनने उत्तर शब्दात दिलं नाही, ती उत्तर देत होती रन्स मधून. प्रॅक्टिस, फेल्युअर, इंजरी, कमबॅक हा सायकल तिच्या आयुष्याचा भाग झाला. कधी स्कोर मोठा, कधी स्कोर कमी, पण कॉन्फिडन्स कधी कमी नाही झाला. कारण ती खेळत होती स्कोरबोर्ड साठी नाही, तर ओळख बनवण्यासाठी. 2009 साली पदार्पण केलेल्या हरमन बद्दल बोलायचं म्हटलं तर 2017च्या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेली 171 धावांची ऐतिहासिक खेळ आठवते. या खेळीने हरमनचं क्रिकेट विश्वात केवळ नावच उंचावलं नाही, तर असंख्य खेळाडूंच्या आशा, आकांक्षा आणि आत्मविश्वासालाही नवी उंची दिली. त्याचबरोबर मित्रांनो, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी हरमन पहिली भारतीय महिला ठरली. असे कित्येक विक्रम हरमनने आपल्या नावावर केले. मग ते कित्येक नॉकआउट सामने जिंकवणे असू दे किंवा एकाच इनिंग मध्ये 20 षटकार ठोकण्याचा विक्रम असो. यामुळेच हरमनला षटकारांची महाराणी ही पदवी देण्यात आली. कर्णधार म्हणून हरमनने WPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 2 ट्रॉफी जिंकल्या खऱ्या, पण विश्वचषकाची ट्रॉफी अजून कुठेतरी हुलकावणी देत होती. कित्येक वेळा हरमनचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, काही वेळा तर अंतिम फेरीत पण पोहोचला, पण भारताला विश्वचषकात जिंकताच आला नाही. आणि ही चल हरमनच्या मनात कुठेतरी घर करून बसली होती. पण मित्रांनो, म्हणतात ना, अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है. असंच काहीतरी हरमन सोबत झालं. मित्रांनो, अखेर साल उगवलं 2025. 2025चा विश्वचषक भारतात होता. मौका पण होता आणि दस्तूर पण होता. विश्वचषक जिंकण्याची यापेक्षा चांगली संधी हरमनच्या लाईफ मध्ये कदाचित येणार होती. मित्रांनो, विश्वचषक सुरू झाला आणि भारताने काही सुरुवातीचे सामने गमावले आणि त्यानंतर सुरू झालं ते ट्रोलिंग. या पोरी फक्त रील्स बनवायच्याच कामाच्या आहेत, इथपासून ते आम्ही अर्धेच फॅन पुरेसे आहेत इथपर्यंत. मित्रांनो, नियतीचा डाव बदलला आणि भारताचा कमबॅक सुरू झाला. भारताने एका पाठोपाठ एक सामने जिंकायला सुरुवात केली. पण मित्रांनो, भारत सेमीफायनल मध्ये पोहोचला आणि सेमीफायनल मध्ये आव्हान होतं काढव्या ऑस्ट्रेलियाचं. 7 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला हरवणं म्हणजे भीमाची गदा उचलण्यासारखंच होतं. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आणि 300 धावांचा टप्पा पार केला. आणि त्यानंतर वाटू लागलं हरमनचं स्वप्न स्वप्नच राहतंय का. पण त्या दिवशी जमैमा रॉड्रिक्सची बॅट चालली आणि भारताने अशक्य ते शक्य करून दाखवलं. भारत फायनल मध्ये पोहोचला खरा, पण भारतासमोर आव्हान होतं ते काढवे साऊथ आफ्रिकेचं. साऊथ आफ्रिकन टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात तर दमदार झाली. स्मृती मानधनाने 45 तर शपली वर्माने 87 धावांची खेळ केली. पण त्यानंतर भारताचा डाव थोडा डगमगला. पण दीप्ती शर्माच्या धडाकेबाज 58 धावांच्या जोरावर भारताने 298 धावांपर्यंत मजल मारली आणि साऊथ आफ्रिकेकडे आव्हान होतं ते 299 धावांचं. साऊथ आफ्रिकेच्या लोरा उल्फाटने एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण तिला दुसऱ्या कुठल्या बॅटमॅनची साथच लाभली नाही आणि अखेर भारताने सामना 52 धावांनी जिंकला. आणि त्या क्षणी फक्त एक सामना जिंकला नव्हता मित्रांनो, तर तुटलेली स्वप्न पुन्हा जोडली गेली होती. हसणाऱ्यांना उत्तर मिळालं होतं आणि विश्वास ठेवणाऱ्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं. हा विजय फक्त स्कोरबोर्डचा नव्हता, तो प्रत्येक भारतीयाच्या मनातला होता. हार मानायची वेळ आली होती तेव्हाच भारत उभा राहिला आणि जगाला दाखवून दिलं, भारत कधीच संपत नाही, भारत लढतो आणि शेवटी जिंकतोच. अशा या हरहुन्नरी हरमनला आमच्या टीमचा मानाचा मुजरा. मित्रांनो, हरमन बद्दल तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या खेळाडूच्या आयुष्यावर पाहायला आवडेल हे नक्की सांगा. धन्यवाद.